नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या युआर स्किल चॅनलवर। मी संदीप गणोरकर। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे बांधकाम कामगार योजनेमध्ये खूप सारे वर्कर आहे, त्यांच्याकडे हे अशा प्रकारचे पीव्हीए कार्ड आहे। तर यामध्ये 3 टाईपचे वर्कर आहे, तर त्यांच्याकडे हे कार्ड आहे। तर एक यामध्ये अशा टाईपचे वर्कर आहे की ज्यांनी हे पुस्तक काढलेले आहे कॅम्पमधून म्हणा किंवा तिथे ऑफिसला जाऊन, पण त्यांनी कधी ऑनलाईन केलेले नाही, असे सुद्धा यामध्ये मजूर वर्ग आहे। तर त्यांनी यासाठी काय करायचं आहे, काही लोक याच्यामध्ये असे आहे की ज्यांनी कार्ड काढलेला आहे किंवा 1 ते 2दा रिन्यूअल केले आहे, पण 2 ते 3 वर्ष झालेले आहे त्यांनी कधी रिन्यूअल केले नाही त्यानंतर। तर असे सुद्धा यामध्ये वर्कर आहे। तर त्यांनी सुद्धा काय करायचे आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। त्यानंतर जे वर्षी रिन्यूअल करत आहे त्यांनी यामध्ये रिन्यूअल कसे करायचे ते सुद्धा आपण आज ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील। तर सर्वात आधी आपण ज्यांचे रेग्युलर रिन्यूअल करत आहे त्यांचे रिन्यूअल हे कसे करायचे हे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील तर नक्की कमेंट्स करा। कमेंटचा रिप्लाय हा तुम्हाला 24 तासाच्या आत दिला जाईल। आणि असेच CSC माई सेवा या रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे, टेलिग्राम ग्रुप आहे, व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप हा नक्की जॉईन करा, त्यामधून तुम्ही माझ्याशी डायरेक्टली संवाद साधू शकतात। चला तर मग आपण यामध्ये ज्यांचे रेग्युलर रिन्यूअल आहेत त्यांना कशा प्रकारे फॉर्म भरायचा हा व्हिडिओ आपण पाहणार आहे। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। तर इमारत बांधकामचे पुस्तक रिन्यूअल करण्याकरता तुम्हाला कोणतेही ब्राउझर न घेता फक्त क्रोम ब्राउझर घ्यायचे आहे। क्रोम ब्राउझर घेतल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल। इथे तुम्हाला हे 3 डॉट दिसत असेल, या 3 डॉटवर क्लिक करायचं आहे आणि यात जो 3 नंबरचा ऑप्शन आहे न्यू इन्क्लूड विंडोज यावर क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल। इथे तुम्हाला ह्या ब्लॅक विंडोजमध्येच तुमची जी साईट आहे ती साईट तुम्हाला इथे इमारत बांधकाम ही सर्च करायची आहे। इथे तुम्हाला इमारत बांधकाम हे सर्च करायचं आहे किंवा मी डायरेक्टली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा लिंक दिलेली आहे। त्यानंतर ही फर्स्ट वेबसाईट तुम्हाला इथे ओपन करायची आहे। फर्स्ट वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल। याची लिंक मी तुम्हाला डायरेक्टली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। त्यावर नंतर तुम्हाला इथे काय करायचं आहे, तर आपण सर्वात आधी बघूया रिन्यूअलसाठी तुम्हाला या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर जर तुम्हाला प्रोफाईल बघायची असेल तर प्रोफाईलमध्ये तुम्ही इथून बघू शकता। त्यानंतर जर तुम्हाला इथे आता आपण रिन्यूअल करणार आहे त्यामुळे रिन्यूअलच्या बॉक्सवर क्लिक केलेला आहे। रिन्यूअलच्या बॉक्सवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल। साईट थोडी स्लो असल्यामुळे थोडा वेळ लागू शकतो। तर इथे मी अशा प्रकारे इथे तुम्हाला न्यू यावर क्लिक करायचा आहे। न्यू यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा जो पण इमेज नंबर असेल तो इमेज नंबर टाकायचा आहे। तर लक्षात द्या, ज्यांच्याकडे इमेज नंबर नसेल तर त्यांनी समोर व्हिडिओ हा व्यवस्थितरित्या पाहायचा आहे, कारण त्याच्यासाठी खूप महत्त्वाचे यामध्ये टॉपिक दिलेला आहे। तर तो ज्यांच्याकडे इमेज नंबर अजूनसुद्धा आलेला नाही किंवा ज्यांनी अजून रिन्यूअल केलेलं नाही अशा लोकांना, ज्यांनी कधीही ऑनलाईन केले नाही, यांच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे। तर त्यांनी समोर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत स्किपपर्यंत पाहायचा आहे। त्यानंतर इमेज नंबर टाकल्यानंतर अशा प्रकारे तुमची डिटेल्स इथे ओपन होईल। तुमचं नाव ओपन होईल, त्यानंतर तुमचा इमेज नंबर शो होईल, त्यानंतर तुमचा आधार नंबर शो होईल, तुमचा मोबाईल नंबर शो होईल आणि तुमची जे पण डेट ऑफ बर्थ असेल ती इथे शो होईल। त्यानंतर तुम्हाला इथे कॉन्टॅक्टरचं नाव, तर तुम्हाला कॉन्टॅक्टर असेल तर तुम्ही कॉन्टॅक्टरकडून जर 90 दिवसाचं सर्टिफिकेट आणले असेल तर तुम्हाला इथे कॉन्टॅक्टर टाकावं लागेल। तर इथे तुम्हाला डॉक्युमेंट्स काय लागणार आहे हे सुद्धा आपण पाहून घेऊया। 90 दिवसाचं सर्टिफिकेट लागणार आहे, त्यानंतर जे काही तुमच्या रिन्यूअलच्या स्लिपा असेल त्यासुद्धा लागणार आहे, त्यानंतर एक सेल्फ डिक्लेरेशन। तर हे 3 कागद तुम्हाला इथे लागणार आहे। तर इथे सर्वात आधी तुम्हाला इथे कॉन्टॅक्टरचं नाव टाकायचं आहे। तर ज्यांनी कॉन्टॅक्टरचं सर्टिफिकेट आणलं असेल तर त्यांना कॉन्टॅक्टरचं टाकायचं आहे। ज्यांनी ग्रामसेवकचं आणलं असेल तर त्यांना ग्रामसेवकचं नाव टाकायचं आहे। ज्यांनी म्युन्सिपाल्टीतून किंवा नगरपरिषदमधून आणले असेल तर त्या अधिकाऱ्याचे इथे नाव टाकायचं आहे। तर मी इथे ग्रामपंचायतमधून आणले असल्यामुळे ग्रामपंचायतचे जो ग्रामसेवक असतो त्या ग्रामसेवकचे इथे नाव टाकणार आहे। तर ग्रामसेवकचे नाव शॉर्टकट टाकायचे नाही, व्यवस्थितरित्या पूर्ण नाव टाकायचे आहे। आणि जो आपण 90 दिवसाचा फॉर्म भरत असतो त्यावरसुद्धा त्यांचे नाव पूर्ण नाव लिहायचे आहे। तर मी इथे ग्रामसेवकचे नाव टाकून घेत आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या ग्रामसेवकचे नाव टाकायचे आहे, शॉर्टकट नाव टाकायचे नाही। जे त्यांच्या सर्टिफिकेटवर असते तेच तुम्हाला इथे टाकायचं आहे। तर ते तुम्हाला जर माहीत नसेल तर त्यांना विचारून घ्यायचं आहे। त्यानंतर कॉन्टॅक्टरचं जर असेल तर कॉन्टॅक्टरचं सुद्धा पूर्ण नाव टाकायचं आहे। त्यानंतर नेम ऑफ द कॉन्टॅक्टर, जर इथे तुम्हाला त्यांच्या कंपनीचे नाव टाकायचे आहे तर इथे तुम्हाला जर कॉन्टॅक्टरने दिले तर कंपनी, ज्या पण कॉन्टॅक्टरचं जे काही कंपनी असेल त्या कंपनीचे नाव इथे तुम्हाला टाकायचं आहे, जे काही कन्स्ट्रक्शनचं असेल। आणि जर तुम्हाला इथे ग्रामपंचायतने दिलं असेल तर तुम्ही इथे डायरेक्टली ग्रामपंचायत, जे काही तुमचं गाव असेल ते ग्रामपंचायत नाव टाकू शकता। त्यानंतर इथे तुम्हाला
ग्रामपंचायतचं जर असेल तर ग्रामपंचायतचा मोबाईल नंबर द्यायचा आहे किंवा भ्रमणध्वनी म्हणजेच तुम्हाला इथे लँडलाईन नंबरसुद्धा देऊ शकता. त्यानंतर इथं मला कामगार प्रकार इथे तुम्हाला निवडायचा आहे. जे काही तुमचं तुम्ही स्टाईल वर्कर असाल किंवा इमारत बांधकामचं काम करत असाल तर जे काही तुमचं असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर वर्कर तर तुम्हाला इथे तुमची जिथे तुम्ही साईटचं म्हणजे काम करत आहे ती तुम्हाला इथे लोकेशन टाकायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला तुम्ही ऑल टाईप्स वर्कर आहे की काय आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला इथे तुम्हाला ग्रामसेवक निवडायचं नाही, लक्षात द्या. इथे तुम्हाला तुमचं जो कॉन्ट्रॅक्टरच्या खाली जो ग्रामसेवकच्या तुम्ही जर मिस्त्रीच्या हाताखाली काम करत असेल तर त्या मिस्त्रीचंसुद्धा तुम्ही इथे नाव टाकू शकता. तर इथे कॉन्ट्रॅक्टर सिलेक्ट करायचा आहे. आणि जर ग्रामपंचायतने जर कॉन्ट्रॅक्टरला ठेका दिला असेल तर तुम्हाला इथे कॉन्ट्रॅक्टरचा सुद्धा देता येईल. तर इथे तुम्हाला ग्रामपंचायत जे काही नाल्या वगैरे काम करत असतात त्यालासुद्धा एक कॉन्ट्रॅक्टर असतो. त्या कॉन्ट्रॅक्टरला जो ठेका दिला जात असतो तर त्यांचे नाव इथे तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला त्यांचा ग्रामपंचायतचा जो पण ग्रामसेवकचा किंवा ग्रामपंचायतचा जो काही मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे. जर ठेकेदाराचा असेल तर इथे तुम्ही ठेकेदाराचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर तुम्ही ज्या टाईपचे इथे तुम्ही कोणत्या टाईपचे काम करत असाल, वेल्डर असाल तर वेल्डर आहे, तर इथे इमारत बांधकामचे काम करत असाल तर इमारतसुद्धा बिल्डिंग म्हणून इथे ऑप्शन दिलेला आहे. त्यानंतर तुमचं जिथे पण साईट चालू आहे ती साईटचं लोकेशन तुम्हाला इथे टाकायचं आहे. तर तुम्ही ग्रामपंचायतमध्ये काम करत असाल तर ग्रामपंचायत जे काही तुमचं गाव असेल ते तुम्ही इथे टाकू शकता. त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा जिल्हा वगैरे आणि तुमचा तालुका सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे तुम्हाला तुमचं जे पण व्हिलेज असेल ते व्हिलेज टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला पिनकोड टाकायचा आहे. तर पिनकोड व्यवस्थित टाकायचा आहे. संपूर्ण ॲड्रेस इथे तुम्हाला जिथे तुम्ही काम करत आहात ती डिटेल्स इथे तुम्हाला टाकायची आहे, ज्या जागी तुम्ही इथे काम करत आहात. त्यानंतर तुम्हाला इथे खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला तुमचा पिनकोड नंबर टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर स्क्रोल डाऊन करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुम्ही ज्या तारखेपासून काम करताय ती तारीख इथे तुम्हाला टाकायची आहे. ज्या तारखेपासून तुम्ही सर्टिफिकेटवर टाकले असेल जे 90 दिवसाचा फॉर्म असतो ग्रामसेवकचा किंवा ठेकेदाराचा, त्यावर जी तारीख असेल तीच तारीख इथे तुम्हाला टाकायची आहे. त्यानंतर इथे सुद्धा तुम्हाला ज्या तारखेपासून तर त्या तारखेवर तुम्ही एंड डेट आहे ते एंड डेट जे काही असेल ते तुम्हाला इथे टाकायची आहे. तर मी माझ्या फॉर्ममध्ये जे 90 दिवसाचा फॉर्म आहे त्यामध्ये जी असेल तीच टाकायची आहे. इथे वेगळी आणि 90 दिवसच्या फॉर्ममध्ये वेगळी अशा प्रकारे तुम्हाला इथे टाकायची नाही. तर अशा प्रकारे तुम्हाला ती डेट टाकून घ्यायची आहे. डेट टाकल्यानंतर खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला व्यवस्थितरित्या फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर तुम्ही कोण्या टाईपचे वर्कर आहे ते तुम्हाला इथे टाकायचं आहे. जर ऑल टाईप्स असेल तर ऑल टाईप्स, तर मी इथे हेल्पर असल्यामुळे हेल्पर टाकलेला आहे. तर अशा प्रकारे ऑल टाईप्स हेल्पर इथे टाकायचं आहे. जर तुम्ही इथे स्टाईल वर्कर असाल किंवा इतर काही कामामध्ये एक्सपर्ट असाल तर तुम्ही इथे टाकू शकता. तर मी इथे हेल्पर असल्यामुळे हेल्पर टाकलेला आहे. त्यानंतर इथे तुम्हाला जर ग्रामपंचायतने दिलं असेल तर ग्रामपंचायत तुम्ही ग्रामसेवक निवडू शकता. जर तुम्हाला कॉन्ट्रॅक्टरने दिलं असेल तर तुम्ही इथे कॉन्ट्रॅक्टर निवडू शकता. तर कॉन्ट्रॅक्टर जर तुम्ही निवडला तर तुमचा फॉर्म हा थोडा वेगळा येऊ शकतो. त्यामध्ये तुम्हाला जावक क्रमांक त्यांचा जो आता इथे ग्रामसेवक निवडले असल्यामुळे इथे लायसन नंबरचा फॉर्म आलेला नाही. नाहीतर तिथे तुम्हाला तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर असतो कॉन्ट्रॅक्टरचा लायसन नंबर तो इथे टाकायला लागतो. तर आपण ग्रामसेवकचा फॉर्मवर असल्यामुळे इथे ग्रामसेवकचं नाव टाकून घ्यायचं आहे. जसं त्यांच्या सर्टिफिकेटवर असेल त्यांचं पूर्ण नाव टाकायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला जावक क्रमांक टाकायचा आहे. तर जो जावक क्रमांक ग्रामपंचायत तुम्हाला दिला असेल तो तुम्हाला इथे टाकायचा आहे. ग्रामपंचायतचा फॉर्म असेल तर जावक क्रमांक हा स्वतः टाकायचा नाही, कारण ग्रामपंचायतचे जे जावक क्रमांक असतो किंवा आवक क्रमांक असतो तो नोट केला जातो. त्यामुळे तुम्हाला तो व्यवस्थितरित्या ग्रामसेवकच्या हातानेच टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे तुम्हाला ग्रामपंचायतचे इथे नाव टाकायचं. तर जे काही तुमचं ग्रामपंचायतचं नाव असेल ते तुम्हाला इथे टाकायचं आहे. तुमच्या गावाचं नाव, ग्रामपंचायत जे काही गाव असेल ते. त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा जिल्हा, ग्रामपंचायतचा जो पण जिल्हा असेल तो जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर जो तालुका असेल तो तालुका सिलेक्ट करायचा आहे. तालुका सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला ग्रामसेवक हा ऑप्शन निवडायचा नाही, कारण इथे तुम्हाला काय करायचं आहे, जो पण आपण ग्रामपंचायत कॉन्ट्रॅक्टर ठरवला असतो, जर नाल्याचे काम करायचं आहे किंवा काही करायचं आहे तर एक कॉन्ट्रॅक्टरला ठेका दिला असतो, तो कॉन्ट्रॅक्टर इथे तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. मी इथे कॉन्ट्रॅक्टर सिलेक्ट करणार आहे आणि त्या कॉन्ट्रॅक्टरचे नाव इथे तुम्हाला टाकायचं आहे. तर जो पण नाल्याचे काम करत असेल किंवा इतरस्त काही काम करत असेल ग्रामसेवकच्या म्हणजेच ग्रामपंचायतमार्फत त्याचे इथे मोबाईल नंबर द्यायचा आहे, त्याचं नाव टाकायचं आहे, पूर्ण नाव. आणि इथे तुम्हाला त्यांचे जे पण कॉन्टॅक्ट हे असेल, ज्या तारखेपासून तुम्ही इथे वरती दिले असेल तेच तुम्हाला इथे टाकायचं आहे. जर कॉन्ट्रॅक्टर एक ग्रामपंचायतमध्ये 2 ते 3 सुद्धा असते तर तुम्हाला अलग अलग
कॉन्ट्रॅक्टरकडे तुम्ही जर काम केलं असेल ते सुद्धा तुम्हाला इथे, तर अशा प्रकारे हे सर्टिफिकेट आहे. हे सर्टिफिकेट अशा प्रकारे तुम्हाला फिल करायचं आहे. इथे ग्रामपंचायतचा शिक्का वगैरे आणि जावक क्रमांक, जावक दिनांक, त्यानंतर सही शिक्कासुद्धा असला पाहिजे, फोटोवरसुद्धा. त्यानंतर अशा प्रकारे संपूर्ण फॉर्म व्यवस्थितरित्या स्वच्छ अक्षरात लिहायचा आहे. याच्यामध्ये खोडतोड करायची नाही. खाली आल्यानंतर इथे तुम्हाला जो ठेकेदाराची डिटेल्स आहे, इथे तुम्हाला जो पण आपण मी सांगितलेलं आहे ग्रामपंचायत ठेका देत असते कोणीही कॉन्ट्रॅक्टरला, ती कॉन्ट्रॅक्टरची डिटेल्स इथे टाकायची आहे. त्यानंतर त्यांचं ठिकाण, त्यांचा मोबाईल नंबर कॉन्ट्रॅक्टरचा, त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इथे डिटेल्स द्यायची आहे आणि हा फॉर्म इथे फिलअप करायचा आहे. कॉन्ट्रॅक्टरचा सही शिक्का नसला तरी चालेल. त्यानंतर इथे तुम्हाला तुमचे जे पण आधीचे रिन्युअल असेल किंवा पुस्तकाच्या हे असते त्या तुम्हाला इथे अपलोड करायच्या. ते मी तुम्हाला दाखवून देतो. एक ही आपली प्रोफाईल पिक्चर असते जे आपल्या पुस्तकात असते, ती एक अपलोड करायचं आहे. त्यानंतर रिन्युअलची स्लिप असते ती तुम्हाला इथे अशा प्रकारे अपलोड करायची आहे, पैसे भरण्याची पावती. त्यानंतर पुन्हा इथे तुम्हाला जे काही तुमच्या याच्यावर जेवढे काही शिक्का केला असेल किंवा काही केलं असेल, ज्यावर जेवढे पेज तुमचे पुस्तकाचे भरले असेल ते, आणि ज्या ऑनलाईन अशा प्रकारच्या रिन्युअल स्लिपा असते त्या अपलोड करायच्या आहे. एक पण स्लिप सोडायची नाही. प्रत्येक वर्षाची ज्यांच्याकडे स्लिप असेल त्यांनीच हा फॉर्म भरायचा आहे. समोर ज्यांची गॅप झाली आहे त्यांना काय करायचं हे सुद्धा आपण पाहणार आहे. त्यानंतर मी इथे तो 90 दिवस जे आपले ऑनलाईन रिन्युअल स्लिप आहे आणि ज्या पुस्तकाचं प्रोफाईल पेज आहे ते इथे अपलोड करणार आहे. त्यानंतर एक सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म. तर सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म तुम्हाला इथे या साईडवर यायचं आहे आणि इथे डाउनलोड या बटनवर क्लिक करायचं आहे. डाउनलोड या बटनवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला सेल्फ डिक्लेरेशन सर्वात खाली ऑप्शन पाहायला मिळेल. या डाउनलोड या बटनवर क्लिक करायचं आहे आणि इथून हा सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म हा डाउनलोड करून घ्यायचा आहे. डाउनलोड केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचं नाव, वर्करचं नाव, त्यानंतर तुम्हाला इथे त्यांचं वडिलाचं नाव, जर वाईफ असेल तर वुमेन असेल तर वुमेनसाठी त्यांच्या हजबंडचे नाव इथे टाकावं लागेल. त्यानंतर ठिकाण, दिनांक आणि त्यांची सही आणि नाव टाकायचं आहे आणि अशा प्रकारे संपूर्ण फॉर्म हा फिलअप करायचा आहे. फिलअप केल्यानंतर तो फॉर्म तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला हा संपूर्ण फॉर्म व्यवस्थितरित्या भरून घ्यायचा आहे. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील तर नक्की कमेंट्स करा. कमेंटचा रिप्लाय तुम्हाला 24 तासाच्या आत दिला जाईल. तर अशा प्रकारे तुम्हाला हा संपूर्ण फॉर्म फिलअप करायचा आहे. फॉर्म फिलअप केल्यानंतर इथे तुम्हाला तो अपलोड करायचा आहे. तर मी इथे अशा प्रकारे इथे अपलोड करून घेणार आहे. अपलोड केल्यानंतर अशा प्रकारे सक्सेसफुली हे आलेलं पाहिजे. तर अशा प्रकारे तुम्हाला हे 3 फॉर्म भरायचे आहे. जर तुम्ही कॉन्ट्रॅक्टरचं जर लावलं असेल तर त्यामध्ये 90 दिवसाचा फॉर्म आणि त्यांचं लायसन लावणे जरुरी आहे, लक्षात द्या. तर आपण ग्रामसेवकचं असल्यामुळे एकच फॉर्म लावलेला आहे. तर त्यानंतर सेव्ह या बटनवर क्लिक करायचं आहे आणि सेंड OTP यावर क्लिक करायचं आहे. सेंड OTP यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर जो पण मोबाईल नंबरवरती रजिस्टर्ड असेल त्या मोबाईलवर तुम्हाला इथे एक OTP येणार आहे. यामध्ये मोबाईल नंबर तुम्ही चेंज करू शकत नाही. जर तुम्हाला मोबाईल नंबर चेंज करायचा असेल, जो हरवला असेल, तर तुम्हाला ऑफिसला जाऊन चेंज करावं लागेल. त्यानंतर तुमचा OTP आलेला आहे, OTP इथे टाकायचा आहे. OTP टाकल्यानंतर इथे तुम्हाला अशा प्रकारे तुमचा एक्नॉलेजमेंट नंबर मिळेल. हे एक्नॉलेजमेंट नंबरची स्लिप तुम्हाला व्यवस्थितरित्या क्लिक करायची. ही प्रिंट घेण्याकरता तुम्हाला माऊसचा राईट क्लिक करायचा आहे. राईट क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे प्रिंटचा ऑप्शन मिळेल. प्रिंटचा ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे तुमची ही प्रिंट कस्टमरला द्यायची आहे आणि हा एक्नॉलेजमेंट नंबर खूप जपून ठेवायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला हे रिन्युअल करायचं आहे. त्यानंतर आपण पाहणार आहे की ज्यांनी हे पुस्तक 3 वर्षापासून रिन्युअल केले नाही, तर अशा लोकांना काय करायचं आहे. तर यामध्ये त्यांच्यासाठी 2 ऑप्शन आहे. तुम्ही रिन्युअल जर कराल तर 1 ते 1.5 आता रिन्युअल टाकल्यानंतर पुन्हा तुम्हाला 1 महिन्यानंतर पुन्हा रिन्युअल करावं लागेल. त्यानंतर पुन्हा आणखीन रिन्युअल टाकेल तर पुन्हा आणखीन तुम्हाला 1 महिन्यानी दुसऱ्या वर्षाचं रिन्युअल भेटेल. म्हणजे असेच 2-3 वर्षाची गॅप असेल तर 3व्या महिन्याच्या महिन्यात तुम्हाला रिन्युअल करावं लागेल. तर तुमचं रिन्युअल हे होऊन जाईल. त्यानंतर जर त्यांना ते रिन्युअल करायचं नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, ते ॲप्लिकेशन ऑफिसला जाऊन डिलीट करायचं आहे. तर ज्यांना 2 ते 3 वर्षाची गॅप गेलेली असेल, ज्यांच्याकडे हे पिवळ्या कलरचे पुस्तक असेल, तर त्यांनी काय करायचं आहे, 2 ते 3 महिन्यानंतर मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला रिन्युअल करायचं आहे. म्हणजेच महिन्याच्या महिन्यात एक रिन्युअल टाकलं की तुमचं रिन्युअल जर समजा 21 वरी असेल तर 21 नंतर तुमचं 22चं रिन्युअल होईल. त्यानंतर पुन्हा आणखीन 1 महिन्याचं 1 महिन्यानंतर रिन्युअल टाकावं लागेल. त्याला 1 महिना लागू शकतो. त्यानंतर ते रिन्युअल झाल्यानंतर 22-23 वरी होईल. त्यानंतर पुन्हा तुम्ही रिन्युअल टाकाल तर ते 23 वरी येईल. तर अशा प्रकारे तुम्हाला 3दा रिन्युअल करावं लागेल. जर तुम्ही रिन्युअल केलं तर तुम्ही रिन्युअल करू शकता. जर तुम्हाला ते डिलीट करायचं असेल ॲप्लिकेशन तर तुम्हाला ऑफिसला जाऊन एक लेखी अर्ज द्यावा लागतो आणि तुमचं ॲप्लिकेशन डिलीट केल्यानंतर तुम्ही नवीन कार्डसाठी अप्लाय करू शकता. अशा प्रकारचे हे 2 ऑप्शन येईल. ज्यानंतर ज्यांनी कधीही रिन्युअल केलेलं नाही अशा मजूर वर्गांनी काय करायचं आहे, त्यांना रिन्युअलचा फॉर्म भरायचा नाही, डायरेक्टली नवीन फॉर्म भरायचा आहे. कारण त्यांची ऑनलाईन नोंद झाली नाही, त्यांना MH नंबर मिळाला नाही. अशा मजूर वर्गांनी डायरेक्टली नवीन याचा फॉर्म भरायचा आहे. ते रिन्युअलचं पुस्तक वगैरे त्याच्यामध्ये स्कॅनिंग वगैरे काही करायचं नाही, डायरेक्टली नवीन कार्डसाठी अप्लाय करायचं आहे.
त्यांनी या पुस्तकचं जे काही असेल ते पुस्तक फेकून द्यायचं आहे आणि नवीनसाठी कार्डसाठी अप्लाय करायचं आहे. डायरेक्टली नवीनसाठी त्यांचं आधार कार्ड वगैरे लावून आणि त्यांना डायरेक्टली नवीन करायचं आहे. त्या पुस्तकाची तुम्हाला जर तुम्ही कधीही ऑनलाईन केलं नसेल, लक्षात द्या, ज्यांनी कधीही ऑनलाईन केलं नाही त्यांना MH नंबर अजूनसुद्धा मिळाला नाही. त्यांच्याकडे जो जुना पुस्तकावर नंबर असतो 2930वाला, तो जर नंबर असेल आणि MH नंबर अजूनसुद्धा मिळाला नसेल तर त्यांनी ते पुस्तक रिन्युअल करायचं नाही, डायरेक्टली नवीनसाठी फॉर्म भरायचा आहे. आणि ज्यांचे रेग्युलर रिन्युअल असेल त्यांनी मी सांगितल्याप्रमाणे पूर्ण फॉर्म भरायचा आहे. तर अशा प्रकारे हे 3 उपाय होते. या पर्यायामधून तुम्हाला जो काही पर्याय योग्य वाटेल तो तुम्ही इथे करू शकता आणि अशा प्रकारे हे सर्व फॉर्म फिलअप करायचा आहे. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील, काही शंका असतील तर नक्की कमेंट्स करा. कमेंटचा रिप्लाय तुम्हाला 24 तासाच्या आत दिला जाईल. आणि असेच CSC माय सेवा या रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.